नमस्कार. आज मी निघाली आहे वन डे पिकनिकला, म्हणजेच आपलं पुणे टूरला. वेलकम टू कल्याण. छान अशा थंडीचा आस्वाद घेत मी ट्रेनमध्ये बसली. थोड्या वेळाने आलं कर्जत स्टेशन आणि मस्त थंडीमध्ये खाल्ला गरम गरम कर्जतचा वडापाव. लोणावळ्याचा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही पोहोचलो लोणावळ्यामध्ये. आणि थोडासा डोळा लागला, बघते तर काय, आलं की लगेच पुणे स्टेशन. स्वागत आहे तुमचं पुण्यामध्ये. पुण्यातील जागृत देवस्थान श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांबद्दल ऐकलं होतं. आज प्रत्यक्षात दर्शन घेऊन खरंच खूप छान वाटलं. आता आम्ही निघालो आहोत कसबा गणपती मंदिराकडे. मग वाटेत भेटले साईबाबा, मग त्यांचेही छान असे दर्शन झाले. चला मग बघूयात कसबा गणपती कसा आहे ते. इथे घेतले दर्शनासाठी लागणारे साहित्य आणि माझा आवडता मोगऱ्याचा गजरा पण घेतला. खरंच या मंदिराचं बांधकाम जुनं असूनही एकदम टिकाऊ आहे. मंदिराच्या एका साईडला भिंतीवर छान कोरीव काम केलेले आहे. आणि दुसऱ्या साईडला जुना वाडा आहे. आता आपण पोहोचलो लाल महाल बघायला. लाल महाल हे शहाजी राजे भोसले यांनी उभारले आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मला खूप वेगळं वाटलं. पण असं का? आपण लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप काही ऐकत आलो आहोत, म्हणजेच त्यांच्या पराक्रमाची गाथा. या लहान महालामध्ये आपल्या महाराजांचे बालपण व शिक्षण झाले आहे. आणि मी इथेच उभी आहे, मला याचा अभिमान आहे. आई जिजाऊंचं दर्शन घेतल्यावर मन भावुक झाले. लाल महालाच्या बाजूला जिजामाता उद्यान लहान मुलांसाठी आहे. आता आम्ही निघालो शनिवार वाड्याकडे. 18व्या शतकातला शनिवार वाडा आणि बाजीराव पेशवे यांची पराक्रमी गाथा जगात प्रसिद्ध आहे. शनिवार वाड्याच्या आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी 25 रुपयांचे तिकीट काढावे लागेल. खरंच शनिवार वाडा आतून खूप मोठा आहे आणि रविवार असल्याने बरेच पर्यटक सुद्धा आले आहेत.
हा शनिवार वाड्याचा टॉप व्ह्यू आहे. किती मस्त दिसत आहे ना. त्यानंतर आलो नाणावाडा बघायला. नाना फडणवीस यांनी 1780 मध्ये शनिवार वाड्याच्या मागे हा वाडा बांधला होता, म्हणून याला नानावाडा असे म्हणतात. आता आम्ही निघालो आहोत तुळशी बागेकडे. सर्वात पहिले तुळशी बागच्या गणपतीचे दर्शन घेतले. मग निघालो शॉपिंग करायला. एक दिवस पुणेकर होऊन खरंच खूप छान वाटलं आणि आपला प्रवास इथेच संपला. तोपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.